आज तोच वृत्त नव्हे। वर्ध्याच्या प्रभाग 10 मध्ये असणाऱ्या विविध समस्यांकडे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शुभांगी उमेश ठमेकर यांनी लक्ष वेधलंय। प्रभाग 10 म्हटलं की वर्धा शहरातील सर्वात महत्त्वाचा प्रभाग मानला जातो। महावीर गार्डन सारखा भाग या प्रभागात येतो, पण येथे आजवर साचत आलेल्या कचऱ्यांकडे अद्याप सत्ताधाऱ्यांचं लक्ष का गेले नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे। प्रभाग स्वच्छ ठेवून शहर स्वच्छतेत भर घालणं शक्य होते, त्यामुळे स्वच्छतेवर भर असेल असेच उमेदवार सांगतात। तर दुसरीकडे पाणी पुरवठा ही समस्या आजची नाही, तर गेल्या 8 वर्षांपासून ही समस्या भेडसावत आहे। आता या समस्या सोडवण्याच्या बाता करणाऱ्यांनी गेल्या 8 वर्षात नेमके केले काय असा सवाल वर्ध्यातील जनता विचारू लागली आहे। माझं नाव शुभांगी उमेश ठमेकर, मी वर्धा जिल्हा प्रमुख आहे। आमचे मुख्य नेते शिवसेना पक्षातले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला वर्धा जिल्ह्याची महिला आघाडी ही जबाबदारी दिली आहे, ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे। त्याचबरोबर त्यांनी आता मला आपल्या पक्षाच्या वतीने मला आपल्या नगरसेविके उमेदवारी म्हणून मला इथे घोषित केलं आहे आणि मी यासाठी इच्छुक आहे आणि मी इथे उमेदवारी लढत आहे आपल्या प्रभाग 10 मधून। मला एक तर असं पहिले बोलायचं आहे, इच्छुक सगळे उमेदवार आपापल्या पक्षातून इथे उभे आहे। प्रभाग 10 मध्ये काँग्रेसमधले आहे, BJPतले आहे, सगळे आपल्या पद्धतीने इथे लढत आहे, राष्ट्रवादी आहे। पण मला एक म्हणायचं आहे, शिंदे साहेबांनी जे मला कार्य दिलं आहे, आज मी नगरसेविके उमेदवारीचं, ते मला ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पहिले म्हणजे पार पाडायचं आहे। एक नगरसेवक म्हणून नाही आहे, एक जनतेची सेवा मला करायची आपल्या प्रभागातली, कारण की मी पण त्या प्रभागातले एक नागरिक आहे। पहिले म्हणजे मी पण तिथे राहत असते आणि मला पण आज मला माहीत आहे, जेव्हा मी घराच्या बाहेर पडते तर मला माझ्या प्रभागातल्या खूप साऱ्या समस्या मला तिथे दिसत असतात। त्या प्रभागाच्या समस्या जेव्हा मला दिसते तर ते मलाही वाटते, कुठेतरी खंत वाटते की कुठेतरी आपण काहीतरी केलं पाहिजे। एक जनसेवा हे माझं माध्यम आहे आणि मला या माध्यमातून मी चांगल्या पद्धतीने आपल्या प्रभागाचा विकास मला करायचा आहे, जनतेचा विश्वास जिंकायचा आहे। किती साऱ्या समस्या आहेत, गटाराच्या आहे, रस्त्यांच्या आहे, इलेक्ट्रिकच्या आहे, पोलवरचे लाईट बंद पडतात, लोकांच्या नळांच्या समस्या आहे, पाण्याच्या समस्या, अशा इतर किती साऱ्या समस्या आहे की त्याचं निवारण होत नाही। म्हणून मला एक संधी घेऊन एक जनसेवा म्हणून लोकांचा विश्वास जिंकून आपल्या प्रभागाचा मोठ्या चांगल्या पद्धतीने विश्वास करून आपल्या शिंदे साहेबांच्या नाव तर करायचं। आज त्यांनी जे कार्य केलं, सर्वसामान्य एक व्यक्ती म्हणून ते जसं आज जनतेची सेवा करतात, आज मला पण आमच्या बाळासाहेबांचे विचार ठेवून मला हे कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडायचं आहे आणि ते मी नक्की करणार। एक संधी मला आपल्या जनतेने द्यावं, या वर्धा शहराचा विकास पण चांगल्या पद्धतीने, आपलं वर्धा हे नवीन चांगलं सौंदर्यकरण एक नवीन करण्याने चांगलं होईल आणि माझा प्रभाव पण मी चांगल्या पद्धतीने करेल आणि येत्या 5 वर्षात याच्यानंतर पण मी जनसेवा म्हणजे सेवा म्हणून आपल्या या लोकांच्या मनामध्ये मी खरे ठरेल, एवढं मी सांगते। बरोबर बोलले तुम्ही। ही समस्या येत्या आता 3-4 वर्षाची नाही म्हणता येणार, आता आपण किती वर्ष म्हणत आहे, कारण मी पण इथे आता राहते, मी या वर्धेची समजा। मला पण माहिती आहे आज जे महावीर गार्डन आहे आमच्या प्रभाग 10 मध्ये येते, ते हे सर्वांना माहिती आहे। आज ते महावीर गार्डन आज आपल्या वर्धा शहरामध्ये चर्चेत आहे, सगळ्यांना माहीत आहे। आज किती वर्धावासी तिथून जातात, त्यांना किती साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागते। एक तर तो रस्ता छोटा, वरतून एवढा सारा तिथे कचऱ्यांचा ढिगारा साचून राहतो। काय अर्थ अशा गार्डनचं, महावीर गार्डन, लोक तिथे ऑक्सिजनला एक सौंदर्यकरण पाहायला येतात की तो कचरा पाहायला येतात। घाण, अस्वच्छता, प्रदूषण वाढवता तुम्ही। हे नगर परिषदेत आम्ही CU कडे गेलो होतो, तिथे त्यांना आम्ही सांगितलं होतं, 2दा निवेदन सुद्धा दिले की तिथे त्या कचऱ्याचा विल्हेवाट लावा। ते म्हणतात की कर्मचारी नाही आहे, गाडी अभावी येत नाही, बरोबर येत नाही, आम्ही करू असे त्यांनी आश्वासन दिले आहे CO साहेबांनी। ते सांगतात तिथे आता पार्किंग होणार आहे, तिथे सौंदर्यीकरण होणार आहे, पण ते अजून झालं नाही। त्याचबरोबर जसं सर्कस ग्राउंड आहे, छोटे मोठे उद्यान आहे, आपले गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी, ते पण सुद्धा डेव्हलप नाही। तिथेही जागोजागी रस्ता बरोबर नाही आहे, तर कुठे कचरा आहे, तर कुठे काय सांडपाणी आहे, हे सुद्धा आहे प्रॉब्लेम्स। ते लवकरात लवकर आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची आणि ते मी एक या
नगरसेविका जेव्हा होणार ते तर आहे, पण मला एक जिल्हा प्रमुखची जबाबदारी दिली या नात्याने तर मी नक्की करणार. जसं बघा आता प्रभाग 10 मध्ये पण जसं महाराणा प्रताप आहे, कमला नेहरू आहे, चित्तरंजन अशा पुष्कळ शाळा आहे नगर परिषद आपल्या वर्धा शहरात म्हणा या वर्धा जिल्ह्यात पण म्हणा, कारण माझं काम हे पूर्ण वर्धा जिल्ह्यात असते. तर त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की शिंदे साहेबांनी मला जी महिला आघाडीला जी जबाबदारी दिली आहे जिल्हा प्रमुख या नात्याने, तर मला वाटतं त्या शाळेमध्ये मला चांगल्या सुधारणा करायला लागतात. मुलांना बसायला बेंच नाही, त्यांना चेअर नाही आहे, त्यांना खाली बसावं लागतं सतरंजावर, तिथे आपल्याला त्याच्या सुधारणा करायला आहे. तिकडल्या शाळेमध्ये इमारती जुन्या झाल्या आहे, त्याचे नवीनीकरण आपल्याला करायचं आहे, ते मी करणार आहे. त्याचबरोबर तिथे पण स्वच्छताने राहत, तिथे त्याचबरोबर टॉयलेट बाथरूम ते साफसुथरे नसतात, ते पण आपल्याला चांगल्या पद्धतीचे बनवणार, कारण की विद्यार्थ्यांच्या आपल्याला जीवाची हानी नाही होता त्यांची काळजी घ्यायची आपल्याला, हे आवश्यक आहे. कारण त्यांचं आरोग्य हे धोक्यात नाही यावं. शाळेमध्ये रंगोटी पाहिजे, एक चांगला विकास घडायला पाहिजे प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये. मला असं वाटते की त्याही विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी सुखसोयी भेटाव्या अशी माझी इच्छा, आणि मी पूर्णपणे ती तरतूद करेन. वार्डामध्ये येतं पहिली गोष्ट मला एक म्हणायचं आहे, सर्वप्रथम धंतोली हा रोड आहे, तिथे पहिले तर महावीर गार्डन जे मी आता तुम्हाला काही वेळा सांगितलं होतं, तिथे जे कचरा जो साठवून राहतो ते पहिले मी सुधारणा करणार. नंबर 1 पहिले माझं एक ध्येय आहे की मी तिथे चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट मला करायचं आहे, त्या कचऱ्यावर काम करायचं, त्या कचरा तिथचा काहीतरी विल्हेवाट लावायची आहे. दुसरं, आपण जेव्हा पावडे चौकातून युक्त इंदिरा मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो, तर त्या इंदिरा मार्केटमध्ये जे काही दुकानदार आहे, तिथे जे काही व्यावसायिक आहेत, लहान मोठे जे उद्योग जे बाहेर बसतात बंड्या रस्त्यात, त्यांना जे काही त्रास आहे त्याच्यावर मी काहीतरी अंमलबजावणी करणार आहे. बघा आता वर्धा शहरामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे कॉर्पोरेशनचे जे नळ असतात ते 2 दिवसांनी, कुठे 3 दिवसांनी येतात, कुठे 4 दिवसांनी येतात. जसं आता माझ्या 10 प्रभागामध्ये आमच्याकडे 2 दिवसांनी येतो. उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम सगळ्या वर्धे शहरात आहे. खूप लोकांना याचा त्रास होतो. कधी कधी आम्हाला म्हणजे नागरिकांना न कळता 10-10 दिवस नळ येत नाही. ते हे जरा पुढे समस्या पाण्याची ही कुठेतरी आपल्याला हे जी समस्या याचं निवारण झालं पाहिजे ना, याच्यावर मी प्रयत्नात आणि मी करेल. हा प्रयत्न पूर्णपणे माझा चालू राहील की लोकांना याची समस्याचं तोंड नाही द्यावे लागेल असं आहे. गटाराबद्दल जर विचारलं ना तर ती आहे. मी तुम्हाला सांगत आहे ना की वर्धेमध्ये जे गटार आहे तर साफसफाई कर्मचारी ते साफ करत नाही, 10-10, 15-15 दिवस येत नाही. आमच्या पण प्रभागामध्ये तेच प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामुळे याच्यावर तर पहिले कार्य करायला पाहिजे असं माझं आहे. ते मला तरी वाटते की मी ते पूर्ण करेल, कारण की आवश्यक आहे. त्यांनी दूषित हवा आहे, डास मच्छर आहे, त्यांनी बिमाऱ्या वाढत आहे, लोकांचं आरोग्य धोक्यात येतं त्यांनी. त्यामुळे भविष्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते रविकांत बालपांडे हे देखील समस्या सोडवण्यात आपल्याला मदत करतील आणि प्रभागातील समस्या सुटतील अशी अपेक्षा शुभांगी ठमेकर यांनी व्यक्त केली आहे. पाहुयात शुभांगी ठमेकर नेमका काय म्हणाल्यात. मी शिंदे साहेबांनी, आमचे मुख्य नेते जे माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आज त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे, हे बरोबर आहे. आज ते आहे. त्याच्यामुळे अनेक मी जिल्हा प्रमुख महिला आघाडी मी या पक्षात आहे. त्याच्यामुळे कुठेतरी या नगर परिषदेला त्याचा आमचे शिंदे साहेबांचे त्याचा लाभ नक्की आम्हाला होईल. आज जर मी नगरसेविक जर बनले तर नक्की या प्रभागात, या वर्धे शहरामध्ये त्याचा सगळ्या जनतेला त्याचा लाभ मी करून देईन. आपला प्रभाग सुधरेल, आपलं वर्धा शहर अजून चांगलं सुंदर कसं होईल याच्याकडे नक्की आम्ही सर्व प्रयत्नात राहू. दुसरी गोष्ट, जे कुठे उमेदवार इथे बाकीच्या पक्षातले इथे उभे आहे, मला त्यांच्याबद्दल तर जास्ती बोलायचं नाही आहे. सगळे आपापल्या परीने उभे आहे, पण मला असं वाटते की मला एक वेगळं कार्य करायचं आहे. एक नगरसेविका म्हणूनच नाही तर मला एक संधी मिळाली आहे जनतेची सेवा करायची, आपल्या प्रभागाचा विकास करायचा. कारण की प्रभाग हे माझं कुटुंब आहे. तर मला जी पक्षाने जबाबदारी दिली आहे, शिंदे साहेबांनी आज मला लढाईसाठी जी जिम्मेदारी दिली आहे नगरसेविकेचा, त्या माध्यमातून मी जनतेच्या मनामध्ये मला ठासून राहायचं आहे, त्यांच्या याच्यावर खरे उतरायचं. आणि एक समाजकार्य हे माझं माध्यम आहे, सेवा जनतेची करणं, आणि हेच माझं ध्यास आहे आणि ते मी सदैव करत राहणार.
साठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये ते आपली योजना काढली आहे उमेदवारांना बचत गटासाठी. आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांनी पण आम्हाला ही जबाबदारी दिली आहे की तुमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये जे काही उमेदचे बचत गट आहे, नगर परिषदेचे आहे, इतर पण बचत गट आहे, त्या सगळ्या महिलांना आपण रोजगार उपलब्ध करून देणार आहे. त्यांच्या ज्या हात वस्तू आहे, ज्या त्या बनवतात, गृहोद्योग आहे, ज्या काही त्यांच्याकडे जी कला आहे त्या कलेला कुठेतरी एक वाव मिळावा, कुठेतरी त्यांना एक पण प्राधान्य मिळावा. बचत गटांना कुठेतरी एक आपण त्या सर्व सुखसोयी त्यांना शॉप जे काही आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. आणि मी या प्रयत्नात आहे. विश्वास तर आहे, कारण की पूर्ण ताकदीने आणि स्वबळावर आम्ही लढत आहे. जनतेच्या मनामध्ये आम्ही तळामळातून एक कुठेतरी एक जी शक्ती आणि लोकांना जे असते विश्वास की कोणीतरी पाहिजे आहे, ती ताकद आम्ही निर्माण करत आहे. आणि आम्हाला वाटते कुठेतरी धनुष्यबाण आणि आमच्या शिवसेनेला आणि आपले उपमुख्यमंत्री आमच्या नेत्यांना शिंदे साहेबांना मानणारा वर्ग भरपूर आहे. कारण की सर्वसाधारण जनतेमध्ये राहून त्यांनी काम केलं. आज 2.5 वर्षात त्यांनी महाराष्ट्राचा मागे विकास केला आहे. त्याच्यामुळे आम्हाला माहीत आहे की जनता हे नक्की शिंदे साहेबांना मानतात, धनुष्यबाणाला मानतात. आणि नक्की कुठेतरी आम्हाला विश्वास आहे ते आम्ही त्याला खरे उतरू.